लोकसभा विधानसभा पाठोपाठ महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक बिगुल वाजला असून नाशिक महानगरपालिका यांच्या देखील निवडणुकीच्या घोषणा जाहीर झालेल्या असून या संपूर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये राजकीय कलह पाहायला मिळतोय। भारतीय जनता पार्टी सोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मित्रपक्ष असल्यामुळे आणि मित्रपक्षाची भूमिका म्हणून प्रकाश लोंढे यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघात आमदार सीमाताई हिरे यांना निवडून आणण्यासाठी चांगले प्रयत्न केले। भारतीय जनता पार्टीने मित्रपक्षाला म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला नाशिक जिल्ह्यात योग्य तो सन्मान न दिल्यामुळे आता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागलाय। भारतीय जनता पक्षाचे सक्रिय पदाधिकारी अंबादास अहिरे यांनी थेट नाराजी व्यक्त करीत प्रभाग क्रमांक 11 मधून महायुतीचा धर्म म्हणून आरपीआय उमेदवार दीक्षाताई लोंढे आणि प्रकाश लोंढे यांचा खुला प्रचार करणार असल्याचं सांगत जाहीर पाठिंबा दर्शविलाय। ओके, जय श्रीराम। नाशिक महानगरपालिकेची निवडणूक खऱ्या अर्थाने ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली, आता खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची निवडणूक म्हणजे नाशिक महानगरपालिकेची निवडणूक। मला असं वाटतंय की महायुती म्हणून आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब असतील, दीक्षा लोंढे असतील, यांनी आमच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांना निवडून आणण्यासाठी खऱ्या अर्थानं काम केलंय आणि हे काम तुम्ही कुणी नाकारू शकत नाही। महायुती म्हणून जे काम झालंय तर मला वाटतं की आज या निवडणुकीमध्ये दीक्षाताई लोंढे एकट्या पडायला नको। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात कायम सल राहील की ज्या व्यक्तीने, ज्या परिवारानं या ठिकाणी आमचा आमदार निवडून आणण्यासाठी खऱ्या अर्थानं खूप कष्ट घेतलेत आणि हे कष्ट घेतल्यानंतर ते मी नाकारू शकत नाही। आणि जर सीमाताईंच्या प्रचारामध्ये विरोधात असणारे लोक जर कमळाचं तिकीट घेऊन लढणार असतील तर मला वाटतं की मी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता पदाधिकारी आहे, हे मला कदापि योग्य वाटणार नाही। मी स्वतः या ठिकाणी दीक्षाताई लोंढे यांचं प्रभाग क्रमांक 11 यांचा प्रचारक म्हणून आणि ड गटामध्ये प्रकाशजी लोंढे या ठिकाणी उभे आहेत, त्यांची जी निशाणी येईल ती निशाणी घेऊन मी जनतेसमोर जाणार, जनतेशी संवाद साधणार आणि भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी जनतेशी संवाद साधणार। मला असं वाटतं मी माझ्या आत्म्याशी खोटं बोलू शकत नाही। छुपं काम करणं, कोणाला तरी पाडण्यासाठी म्हणून किंवा कोणतरी निवडून यायचं नाही म्हणून नाही, परंतु ज्या व्यक्तीने किंवा ज्या कुटुंबाने या ठिकाणी सीमाताईंना मदत केली आहे, भारतीय जनता पार्टीला मदत केली आहे, त्या कुटुंबाच्या पाठीशी मी ठामपणे उभं राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतोय। मी कुठल्याही पदाचा राजीनामा दिलेला नाही। मी आजही सांगतो ठामपणे की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि पुढील काळामध्ये प्रचारामध्ये प्रचारक म्हणून जनतेशी मी योग्य पद्धतीनं या ठिकाणी संवाद साधेल, मी असं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय श्रीराम। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।